हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. मी भूमिका माने. वेलकम बॅक टू माय चॅनल भूमीबाई चिलिंग. एक व्लॉग आपला संपलेला आहे उदयपूरचा. सो नवीन ट्रॅव्हल व्लॉग एक्सप्लोरिंग गुजरात. सो डे 1 सुरू करूया. लेट्स गो. यावेळी मी एकटी नाही तर फॅमिली सुद्धा आहे आणि ही माझी कझन बहीण आहे. सो आम्ही बॅग पॅक केले आणि निघालो जुनागडला, जिथे आम्ही एक्सप्लोर करायला चाललो आहोत गिरनार. ही आम्ही एवढे लोक ट्रॅव्हल करतोय. ऑल लेडीज सेल्फी, कारण काकांना बॅगकडे ठेवलेलं. आणि ह्या सगळ्या लेडीज आपल्या मुलांना, घरी नवऱ्यांना, ज्यांनी नवरे आणले त्यांना नाही पण सगळ्यांना अपडेट करतात. नंतर आम्ही उनो खेळायला सुरू केला आणि जसं तुम्ही बघू शकता की मराठी लोकांच्या हाऊसहोल्डमध्ये कोणालाच उनो येत नाही, सगळ्या बायकांना जोडपत्ती येते. सो ही माझी ताई एक्सप्लेन करते सगळ्यांना आणि खेळायला शिकवते. पण एक गोष्ट आहे, एंड ऑफ द ट्रिपपर्यंत सगळ्यांना आलं होतं, पण तुम्ही आता जर विचारलं तर बोले मला उनो नाही येत, मी विसरले. पण तुम्ही कशी गंमत चालू आहे ते तुम्ही बघू शकता सगळ्यात गोरी येते यार पूर्ण व्हिडिओमध्ये. तू काय आता ती उन्हासमोर बसली आहे ना. अगं ती उन्हासमोर बसली आहे सारखीच उनो उनो करायला शिकवता ती येडी होईल आपल्याला. मी कुठला टाकू? थांब ना, तुझा नाही येऊ दे पहिला. कुठला कलर? येलो. स्वतः विसरून जाईल खेळायला. येल्लो. यानंतर आम्हाला लागली होती भूक आणि आम्ही घरूनच डबा आणला होता. सो आम्ही डिस्पोजेबल प्लेट सुद्धा घरून आणल्या होत्या. त्यात आम्ही मस्त दाबून जेवलोय. त्याच्यानंतर आम्ही इव्हनिंगमध्ये लुडो खेळत होतो. जस्ट टाइमपास गाईज, जस्ट ट्रेन थिंग्स. त्यानंतर आम्ही जुनागडला पहाटे पोचलो होतो. पण मला हा व्हिडिओ असा ट्रेनला टाटा करताना काढायचा होता, पण ही ट्रेन हलतच नव्हती. सो मी असाच व्हिडिओ काढला कारण आम्हाला पुढे निघायचं होतं. सो आम्ही आमच्या बॅगा प्लॅटफॉर्मवरून बाहेर घेऊन आलो आणि आम्ही आता बाहेर चाललो आहे. जुनागड स्टेशन आहे हे. त्यानंतर आम्ही रिक्षा केली. या टमटममध्ये 8 लोक बसलो आहे, ऑल खात्यापित्या घरचे. त्यानंतर असं पहाटे हा सुंदर रस्ता दिसत होता आणि आमचा ड्रायव्हर आम्हाला बोलत होता इथे कधीही सिंह दिसू शकतो. आणि मग माझी ताई बोलली, अरे इथे तर 3-4 कुत्रे दिसत आहेत, तुम्हाला वाटतं का इथे सिंह असेल तर कुत्रे जगीत राहिले असते. सो नंतर आम्ही एक हॉटेल शोधलं, तिथे फ्रेश झालो आणि त्यानंतर मी तयार झाली अशी मस्त ड्रेस खाली शूज घालून, कारण मी चढणार आहे 10,000 स्टेप्स ऑफ गिरनार. बाकी फॅमिली मेंबर्स रोपवे अर्धा येणार आहे, नंतर चालणार आहेत, पण मी आणि ताई 10,000 स्टेप्स चढणार आहोत. वी हॅव अ एज गॅप ऑफ 20 years. ह्यानंतर इथे बाजूलाच आम्ही आपापल्या वजनाप्रमाणे काट्या सिलेक्ट केल्या. काठी घेणं गरजेचं असतं, नंतर आपण चालताना सपोर्ट असतो म्हणून. आणि मग आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आणि नंतर थोडंच वरती चालल्यावरती आम्हाला मंकीज दिसले आणि आम्ही असे पाकिट आणि फोन वगैरे सगळं एकदम पकडून ठेवलं, म्हणजे कुठून येऊन तरी झपटायला नको म्हणून. आणि इथे खरंच खूप सुंदर वाटत होतं चढायला. आधी थोडा अंधार होता, पण नंतर उजेड झाल्यावरती असं खूप सुंदर वारा सुटलेला, थंडगार, आणि खरंच खूप मजा येत होती. आणि कुठल्याही मोटिवेशनल सॉन्गला मात देणारं असं आम्ही स्वामींचं तारक मंत्र ऐकत शिड्या चढायला सुरू केलेलं होतं. आणि खूप थंडगार वारा असल्यामुळे आमचं तोंड ऑलरेडी सुकलं होतं. सो आम्ही लिंबू पाणी ब्रेक घेतला. आणि असे सुंदर सीनरी व्ह्यूज आणि थंडगार वाऱ्याची मजा घेत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवत होतो. त्याच्यानंतर आम्हाला खूप सारे दगड दिसले, तिथे आम्ही ऑफकोर्स फोटोज काढले. बाय द वे इथपर्यंत आमचे 1,500 स्टेप्स पूर्ण झाले होते. त्याच्यानंतर हा मस्त सीनरी व्ह्यूज खालून तुम्ही बघू शकता, कशी व्हाईट 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 सगळी घरं दिसत आहेत आणि रोपवेची स्ट्रिंग सुद्धा दिसते. सो तिथे एक प्लॅटफॉर्म होता जिथे मला असं जाऊन फोटो काढावंसं वाटलं. सो मी तिथे गेले आणि किती सुंदर फोटो आलाय, तिथे फुल व्ह्यू आलाय.
त्याच्या समोरच आम्हाला गोरखनाथांचं मंदिर दिसलं, सो आम्ही तिथे आतमध्ये पाया पडायला गेलो. आणि तुम्ही चढताना अशी तुम्हाला खूप सारी मंदिरं दिसतील तुमच्या वाटेवर. सो पाया पडत पडत पुढे जायचंय आपल्याला, आशीर्वाद घेऊन घेऊन. त्याच्यानंतर आम्ही प्रवास चालू ठेवला. त्याच्यानंतर दगड विथ झाड आम्हाला व्ह्यू मिळाला, सो आम्ही तिथेही फोटो काढले. आणि समोरच्या साईडला असा मस्त व्ह्यू आलाय, बसून फोटो काढलाय तिथे. आणि मग परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आणि इथे पोचून आमचे ऑलमोस्ट 3,500 स्टेप्स कंप्लीट झाले होते. आणि त्यानंतरच आम्ही पोचलो जैन मंदिराकडे. आणि जिथे जायला आतमध्ये सगळ्यांना अलाउड नाहीये, कारण ते लोक खूप रिस्ट्रिक्शन्स पाळतात. तर मग त्याच्यानंतर आम्ही असा फक्त फोटो काढला बाहेरून. आणि ह्या मंदिरात तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मंदिरात असं आहे की जे आधीची कोरीव कामं आहेत ते त्या लोकांनी तशीच ठेवली आहेत, त्या जागेवर प्रिझर्व केली आहेत. आणि बाकीचं मंदिर रेनोव्हेट केलं आहे. हे खूप सुंदर इनिशिएटिव्ह आहे की आपल्या एन्शंट गोष्टी जपून ठेवण्याचं. खूप आवडलं मला. आणि त्यानंतर आम्हाला ह्या आजी दिसल्या, ज्या स्वतः पण 10,000 स्टेप्स वरती चालून परत उतरत होत्या. कम ऑन गाईज, व्हॉट्स युअर एक्सक्यूज. त्यानंतर आम्हाला अजून खूप साऱ्या आजी भेटल्या. नंतर आम्हाला असा मस्त लाल लाल पेरू दिसला वाटत, सो आम्ही पेरू ब्रेक घेतला. खूप मस्त होता. 5,000 स्टेप्स कम्प्लीटेड गाईज, ये. आणि मग आम्ही अंबाजी मंदिराकडे पोहोचलो, जिथे रोपवेचा स्टॉप सुद्धा आहे. सो मग आम्ही आतले कुठलेच फोटो व्हिडिओ नाही घेऊ शकलो, इट्स नॉट अलाउड. नंतर आम्ही आमची पाण्याची बॉटल आणली होती स्टीलची. तिथे प्लास्टिक बॉटल्स वरती न्यायला आपल्या अलाउड नाही आहेत. सो आम्ही या काकांकडून ग्लासने पाणी आमच्या बाटलीत भरून घेतलं. ॲज यू कॅन सी वी हॅव अ लॉंग वे टू गो. आणि इथून आम्हाला वाटत होतं की आम्हाला इथे पोचायचंय, पण नंतर आम्हाला कळालं जे बाजूला डोंगर आहे येल्लो मंदिर, तिथे पोचायचंय. पण आम्हाला चालताना असा मस्त व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर व्ह्यू आहे इथून. असा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला होता. नंतर आम्हाला पुढे जाऊनच ह्या आजी भेटल्या, ज्या आहेत 100 वर्षाच्या. आणि त्यांनी पूर्ण 10,000 स्टेप्स चढून आता आजी त्या एकदम मस्त. उतरतायत. रिअली ग्रेट. एकदम छान. 100 वर्षाचे आहेत का? अरे वा. असंच आम्ही आजीकडून प्रोत्साहित होत आमचा प्रवास चालू ठेवला. आणि आता आम्हाला स्टेप्स उतरायच्या होत्या. मग आमचे पाय गात होते लटपट लटपट. म्हणजे असं चालताना काही प्रॉब्लेम नव्हता, पण जेव्हा आपण स्टॉप घेतो, म्हणजे कोण समोर आलं तर आपण थांबलं, तेव्हा तसं जाणवतं. आणि कधी डोली येतात आजूबाजूने, तर आपल्याला साईडला थांबावं लागतं. बाय द वे, डोली 70 किलोच्या खाली 10,000 रुपये आणि 70 किलोच्या वर 12,000. आणि नंतर इथे कोणीतरी स्वीटली स्टोन्स बॅलन्स केले होते, सो मी त्याचा व्हिडिओ काढला. फायनली आम्ही दत्त मंदिराच्या गेटकडे पोचलोय. फ्यू मोर स्टेप्स टू गो असं आम्हाला वाटलं, पण अजून खूप पुढे चालायचं आहे. जय गिरनार आणि श्री स्वामी समर्थ. प्रवास असा चालू ठेवला आम्ही. अँड देन फायनली आम्हाला मंदिर दिसलं. इथून वरूनचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते आता. खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आतमध्ये कुठलेच फोटोज व्हिडिओ अलाउड नाही, तुम्ही लेफ्टला बघू शकता. पण आमचं खूप सुंदर दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आमच्या फॅमिलीला भेटलो. यानंतर आम्ही अन्नछत्राकडे जायला उतरत होतो. तिथे आम्हाला एक छोटीशी गुफा दिसली. तिथे आत फिट होणं खूप गरजेचं आहे. सो मी फिट झाले, मी आत गेले. इथून मस्त असा खूप सुंदर व्ह्यू मिळतो. आणि खरंच समोरून अशी AC सारखी थंडगार वारा सुटलेला असतो. सो मी तिथे जाऊन व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही अन्नछत्रेत जेवून असं मस्त पूर्ण पोटभर जेवलो. खूप सुंदर महाप्रसाद जेवण होतं तिथे. आणि आता परत जाताना ह्यांचे नाकी नऊ आले होते, कारण मोटिवेशन नाही आहे. पण आम्ही गिरनार मंदिराकडून गोरखनाथ मंदिराकडे पोचलेलो आहोत. तिथे मध्ये एक मंदिर आहे. त्यानंतर आम्ही जाताना रोपवेने गेलो, कारण आम्हाला त्याचीही मजा घ्यायची होती. गगनगिरी महाराज की जय. गुरु महाराज की जय.
रोपवेचाही फील खरंच खूप सुंदर होता. आणि त्याच्यानंतर आम्ही रोपवेच्या जस्ट खाली आलो. तिथे स्टॉप असतो, तिथे मसाज होतं. सो आम्ही सगळ्यांनी लेग मसाज केला. आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो, जे की आहे सोमनाथ मंदिर. सो तिथून जायला आम्ही परत टमटम केली होती, ज्याच्यात आम्ही 8 लोकं बसलो होतो. आणि जाताना सुरुवातीलाच मी स्पीकर आणला होता. सो आम्ही अशी मस्त गाणी गात गात चाललो होतो. जसे तुम्ही बघू शकता दिवसापासून अंधार झाला आहे. हो, सोमनाथला पोचायला खूप वेळ झाला. पण आम्ही गाणी गात गात मजा करत करत आमचा प्रवास साधत होतो. त्याच्यानंतर आम्ही फायनली सोमनाथला पोहोचलो. सो आवर फर्स्ट थिंग देअर वॉज टू गेट अ रूम. त्यानंतर आम्हाला डॉर्मेटरीमध्ये रूम्स मिळाले. 4 पीपल इन 1 रूम. सो आता मी तुम्हाला माझी डॉर्मेटरी दाखवते. डॉर्मेटरी खरंच खूप छान होती आणि क्लीन होती आणि मंदिराच्या जवळ होती, लाईक 3 मिनिट वॉक टाईप. कितना सुंदर है. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमच्या डॉर्मेटरीचा परिसर. इथे खरंच खूप एस्थेटिक आणि मस्त वाईब्स होत्या. राहायला खरंच खूप बरं वाटलं. आम्ही एकच रात्र राहतो, पण मजा आली. सो आम्हाला पोचायला लेट झाला होता आणि मंदिरं लवकरच बंद होणार होती. सो आम्ही फटाफट फ्रेश झालो आणि रेडी झालो. मग तिथे एस्थेटिक वॉलवरती फोटो घेतला आणि निघालो सोमनाथ मंदिराच्या दर्शनाला. आणि तिथे आतमध्ये अजिबात फोन, स्मार्ट वॉचेस पण अलाउड नव्हते. सो आम्ही बाहेर येऊन असे फोटोज, व्हिडिओज काढले. आणि नंतर मी या छोट्या मुलीकडून असा मस्त सोमनाथचा आपल्या माथ्यावरती टिक्का काढून घेतला. मस्त वाटलं. हा व्हिडिओ मी लाँग ठेवला आहे कारण त्या मुलीने खरंच खूप डेडिकेशननी माझ्या डोक्यावर टिक्का काढला आहे. सो आम्ही तिच्याकडून सगळ्यांनी टिक्का काढून घेतला. मस्त वाटलं. त्याच्यानंतर आम्ही इथे पण अन्नछत्रेत महाप्रसाद जेवायला आलो. गाईज, जुनं सोमनाथ मंदिरला व्हिजिट करायला विसरू नका. मी व्हिडिओज नाही घेतलेत, पण प्लीज. येस, डे 1 complete गिरनार and Somnath. Day 2 coming soon, guys. Please stay updated. Subscribe my channel and click on the bell icon to be updated about my upcoming videos. Bye guys, see you soon.